नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते आणि तसेच शेतकरी नेते बच्चू कडू यांना देखील दिले होते। आता त्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या हालचाली चालू झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, हे पाहणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली जाईल तर किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाईल, त्याचं नियोजन कसं असणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी कर्जमाफी संबंधित दोन प्रमुख बाबी नोव्हेंबर 2025 मध्ये चर्चेत आहेत। नंबर 1, न्यायालयाचे आदेश। विविध उच्च न्यायालयांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत। हे आदेश खालीलप्रमाणे आहेत। मित्रांनो, जुनी कर्जमाफी योजना म्हणजे 2017ची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत वंचित राहिलेल्या सुमारे 6,58,000 पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत। मित्रांनो, न्यायालयाने सरकारला या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 6 आठवड्यांच्या आत थकीत असलेली कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत। निधीची तरतूद। मित्रांनो, यासाठी सुमारे 1895 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागणार आहे। यापूर्वीही आदेश देऊन त्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे अवमान याचिका दाखल करण्यात आली होती। विशिष्ट शेतकऱ्यांसाठी तातडीचा आदेश। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील सुमारे 248 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रकरणांमध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। आदेश या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 3 महिन्यांच्या आत कर्जमाफी मंजूर करावी लागणार आहे। अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला आहे। विशिष्ट शेतकऱ्यांसाठी तातडीचा आदेश। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील सुमारे 248 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रकरणांमध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। आदेश या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 3 महिन्यांच्या आत कर्जमाफी मंजूर करावी लागणार आहे। अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला आहे। मित्रांनो, हे आदेश प्रामुख्याने माजी कर्जमाफी योजनांमध्ये पात्र असूनही निधी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देण्यात आले आहेत। नंबर 2, नवीन कर्जमाफी योजनेची घोषणा आणि निधीची स्थिती। महाराष्ट्र सरकारने नुकतेच नवीन शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे, ज्याची अंमलबजावणी जून 2024 पूर्वी करण्याचे नियोजन आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बच्चूभाऊ कडू आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन जे झालं होतं त्या शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफी योजना 30 जून 2024 पूर्वी लागू करण्याची घोषणा केली। समितीची स्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला। या कर्जमाफीचे निकष, स्वरूप आणि अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली। अहवालाची मुदत। मित्रांनो, ही समिती आपला अहवाल एप्रिल 2024च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारला सादर करेल आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यात योजनेची अंमलबजावणी केली जाईल। थोडक्यात, न्यायालयाने मागील योजनांमधील प्रलंबित कर्जमाफीसाठी निधी तात्काळ मंजूर करण्याचे आणि वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। तर नवीन सर्वसमावेशक कर्जमाफी योजना समितीच्या अहवालावर आधारित असेल आणि 2024 मध्ये लागू केली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आता न्यायालयाच्या तर्फे देखील घेण्यात आलेला आहे। आणि मागील 2017 मध्ये जे कर्जमाफी झाली होती त्यातीलही काही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नव्हती, त्यांनाही देखील आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर हा निर्णय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी घेतला जात आहे। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।